नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 6 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि उजनीबरोबरच म्हणजे भीमा खोरे असेल, नीरा खोरे असेल आणि आजपासून सीना खोऱ्यातील म्हणजे सीना कोळेगाव धरणाची आपण माहिती देणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची स्थिती बघितली तर एकूण पाणीसाठा हा 49.7 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा -14.59 TMC. गेल्या 2-3 दिवसापासून भीमा खोऱ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळं उजनीत येणारा दौंडच्या विसर्गात सातत्याने वाढ होताना दिसते. काल सकाळी 6,883 होता, रात्री 9,693 होता. आता मात्र सकाळी त्यामध्ये वाढ होऊन 14,351 क्युसेकचा विसर्ग उजनीत दौंडमधून मिसळतोय आणि उजनीची टक्केवारी बघितली तर -27.23% उजनी धरण आलेलं आहे. म्हणजे उजनी धरणामध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. एका रात्रीमध्ये उजनी धरणात जवळपास पाऊण TMC पाणी वाढलेलं आहे. टक्केवारीमध्ये बघितली तर 0.5% वर 12 तासामध्ये पाणी वाढलं आहे. आणखी संध्याकाळपर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. इंद्रायणी नदीलाही महापूर आलेला आहे, त्यामुळं ते पाणी आणखी आपल्या उजनीत मिसळण्यास थोडासा वेळ लागेल, पण त्यानंतर पाणी वाढण्यास सुरुवात होईल. सध्याला भीमा खोऱ्यातील जी धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, एकूणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले 3 दिवस सातत्याने पाऊस पडतोय. कालच्या परवापेक्षा आज जरा थोडासा पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे, कारण काल दिवसभरामध्ये जवळपास आपल्या त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 702 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि नीरा खोऱ्यातील 4 धरणं जी आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामध्ये 106 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. आणि सध्याला जर सीना नदीवर असणारा सीना कोळेगाव धरण जे बघितलं, गेल्या वर्षी ज्या धरणाने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला होता, त्या धरणाची काय स्थिती आहे, त्या धरणातून सध्याला पावसाचं प्रमाण कसं आहे याची आपण माहिती घेणार आहोत. सीना कोळेगाव धरणामध्ये जो साठा बघितला तर तो सध्याला -4.77% वर खाली गेलेला आहे. आणि गेले 2-3 दिवस त्या परिसरातही थोडासा पाऊस पडला होता, परंतु नीरा आणि भीमा बेसिनच्या तुलनेत सीना नदीच्या पात्रामध्ये आसपास भागामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे सध्याला तरी सीना नदीला धोक्याचं काही कारण नाही, परंतु पुढील येणारा काळ कसा असेल हे आपल्याला सांगता येणार नाही. सध्याला जर आपण वरील धरणाची टक्केवारी बघितली तर कलमोडी धरण हे 47.22% वर गेलेलं आहे. वडिवलेमध्ये 68.02% साठा झालेला आहे. आणि 30%च्या पुढे असणारी धरणं आहेत त्यामध्ये डिंबे, माणिकडोह, येडगाव, वडज, बहामासखेड, पवना, कासारसाई, पानशेत अशी धरणं आहेत. त्यामध्ये 30%च्या वर साठा झालेला आहे. कदाचित हा साठा संध्याकाळपर्यंत आणखी वाढलेला असेल. तर नीरा खोऱ्यातील जी धरणं बघितली त्यामध्ये गुंजवणीमध्ये 23.94%, नीरा खोऱ्यामध्ये नीरा देवधरमध्ये 22.36% आणि भाटघरमध्ये 14.18% आणि वीरमध्ये 21.37% एवढं पाणी झालेलं आहे. त्यामुळं येणारा काळात जर जास्त पाऊस पडला तर ही धरणं भरायला वेळ लागत नाही. फक्त धरण भरायला वेळ लागतो ते उजनी, कारण त्याचा पसारा, आवाका आणि कॅपॅसिटी मोठी असल्यामुळं त्याला वेळ लागतो. परंतु यावर्षी धरण 100% होईल अशी आशा आहे, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात सांगितला आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.